नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 फॅक्टराइज. फर्स्ट एक्झाम्पल दिला आहे x² प्लस 9x प्लस 18. बघा आता या ठिकाणी या दिलेल्या एक्सप्रेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता हे जे एक्सप्रेशन आहे सुरुवातीला काय करायचं आहे, हा जो x² आहे त्याचा कोइफिशियंट बघायचा आहे. कोइफिशियंट काहीच नंबर नव्हता म्हणजे 1 आहे. 1 आणि 18 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 मल्टिप्लाय बाय जर 18 केलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 18. बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. या दिलेल्या एक्सप्रेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे. म्हणून काय करायचं आहे, हा जो x² आहे त्याचा कोइफिशियंट आहे 1. काहीच नंबर नव्हता म्हणजे या ठिकाणी 1 आहे. 1 मल्टिप्लाय बाय 18 केलं, नंबर काय मिळाला आपल्याला 18. आता या 18 नंबरचे असे फॅक्टर शोधायचे आहे की कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला 18 नंबर मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल 9 आणि 2. आता 9 2 जा किती होतात 18, परंतु याच दोन नंबरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला मधला नंबर मिळाला पाहिजे. बघा आता जर या ठिकाणी मी 9 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 18 तर मिळत आहे, परंतु 9 प्लस 2 केले तर 11 मिळत आहे किंवा 9 मायनस 2 केले तर 7 मिळत आहे. म्हणजे आपल्याला मधला जो नंबर आहे 9 तो मिळत नाहीये. म्हणून 9 आणि 2 ही पेअर योग्य नाहीये. परत आपण बघणार आहोत 18 नंबरला कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून 18 मिळतो आहे, तर 6 3 जा 18 होतात. 6 3 जा 18 होतात. म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय जर 3 केले तर 18 मिळाले आणि 6 प्लस 3 जर केले तर 9 मिळाले. म्हणजे ही पेअर अतिशय योग्य आहे, कारण या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन 18 मिळतं आहे आणि ह्या दोन्ही नंबरची ॲडिशन करून आपल्याला 9 नंबर मिळतो आहे. म्हणून बघा आता या दोन्ही नंबरला आपल्याला कशा प्रकारे राईट डाऊन करायचं आहे. x² राईट डाऊन केलं प्लस हा 6 या ठिकाणी होता, या 6ला आपण x हा कोइफिशियंट अटॅच करणार आहोत म्हणजे 6x बनले, प्लस हा 3 नंबर त्याला हा x लावून घेणार प्लस 18. या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं. म्हणजे 6x आणि 3x यांची जर ॲडिशन केली तर ती काय मिळणार आपल्याला 9x मिळणार. या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं. आता या ठिकाणी पहिल्या दोन नंबरच्या खाली अंडरलाईन करायचे आहे, दुसऱ्या दोन नंबर खाली अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे पहिल्या दोन नंबरमध्ये एक कॉमन नंबर बघायचा आहे. या ठिकाणी x² होता, या ठिकाणी 6x आहे. या ठिकाणी x नंबर कॉमन आहे म्हणून x ला बाहेर काढून घेतलं. x² मधून जर x बाहेर निघाला तर ब्रॅकेटमध्ये फक्त 1x शिल्लक राहिला, प्लस 6x नंबर होता त्यामधून हा जो x आहे तो बाहेर काढला म्हणजे फक्त ब्रॅकेटमध्ये 6 शिल्लक राहिले, प्लस आता या ठिकाणी 3x आहे, या ठिकाणी 18 आहे. जर आपण 3 ला बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये फक्त हा x शिल्लक राहिला. 18 नंबर मधून जर 3 बाहेर काढला तर 6 शिल्लक राहिलं. बघा या ठिकाणी 6 कसं काय आले, तर 3 मल्टिप्लाय बाय जर x केलं तर 3x बनले, 3 मल्टिप्लाय बाय 6 केले तर 18 आले. म्हणजे अशा प्रकारे हा नंबर बाहेर काढलेला आहे. बघा आता x प्लस 6 हे सारखे नंबर आपल्याला मिळालेले आहे. म्हणून या प्रकारे लिहायचं आहे, x प्लस 6 फक्त 1 टाइमच राईट डाऊन करायचं आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा x लिहिला प्लस या ब्रॅकेटच्या बाहेरचा 3 राईट डाऊन केला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x प्लस 6 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 6 हे त्याचे फॅक्टर्स मिळाले. दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत x² मायनस 10x प्लस 9. बघा आता या ठिकाणी x² आहे त्याचा कोइफिशियंट काय आहे 1 आहे. 1 मल्टिप्लाय बाय 9 केलं, नंबर काय मिळाला 9 मिळाला. आता 9 नंबर कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते शोधायचं आहे. 3 3 जा 9 होतात. बघा आता या ठिकाणी राईट डाऊन केलं, 3 मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळालं 9. परंतु ह्या दोन्ही नंबरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला सेंटरचा नंबर मिळाला पाहिजे, तो म्हणजे -10. बघा जर 3 प्लस 3 केलं तर 6 मिळाले, 3 मायनस 3 केले तर 0 मिळाले. म्हणजे ही जी पेअर आहे ही रॉंग आहे. सेकंड पेअर बघणार आहोत आपण 9ची. 9 नंबर कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, तर 9 आणि 1. 9 1 जा 9 म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 1 केले तर 9 मिळत आहे. आणि याच दोन्ही नंबरची जर ॲडिशन केली तर 10 नंबर मिळतोय. बघा 9 प्लस 1 केले तर 10 मिळतो आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी -10 नंबर हवा होता.
मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, -9 आणि -1 या दोन्ही नंबरला या प्रकारे राईट डाऊन करू शकतो. बघा आता -9 मल्टिप्लाय बाय -1 जर केलं, दोन्ही निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन 9 मिळालं आणि याच दोन्ही नंबरला या प्रकारे केलं -9 - 1 = -10. म्हणजे बघा या प्रकारे जर आपण ही पेअर राईट डाऊन केली तर आपल्याला सेंटरचा नंबर -10 सुद्धा मिळतो आहे आणि मल्टिप्लिकेशन +9 सुद्धा मिळत आहे. म्हणून याच नंबरला आपण या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर x² - 9x, 9 जो होता त्याला x कोइफिशियंट लावून घेतला, -1x + 9 या प्रकारे ही पेअर आपण राईट डाऊन केली. आता 2-2चे ग्रुप करून घ्यायचे आहे या प्रकारे. आता यामधून आपल्याला कॉमन टर्म काढायची आहे. या ठिकाणी x² होता, या ठिकाणी 9x होते. x कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये राहिला फक्त x, मायनस 9x मधून x बाहेर निघाला, फक्त राहिला -9. आता या ठिकाणी -1 आपण कॉमन काढलं, कारण या ठिकाणी x होता पण या ठिकाणी नव्हता, म्हणून फक्त -1 नंबर कॉमन निघाला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, x. आता या ठिकाणी +9 होता, -1 जर मी कॉमन काढला तर या ठिकाणी -9 शिल्लक राहिलं. कारण का, तर -1 मल्टिप्लाय बाय x केलं तर -1x, -1 मल्टिप्लाय बाय -9 केलं तर +9 या प्रकारे. आता बघा x - 9 x - 9 सारखे आहे, म्हणून ओनली 1 टाइम x - 9 राईट डाऊन केलं. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, तर x - 9च्या बाहेर नंबर होता x, तो राईट डाऊन केला. या x - 9च्या बाहेरची टर्म होती -1, तो राईट डाऊन केला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॅक्टर मिळाले x - 9 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट x - 1. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत, y² + 24y + 144. बघा आता या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे 144 हा थोडा मोठा नंबर आहे. बघा y² चा कोइफिशियंट आहे 1. 1 मल्टिप्लाय बाय जर 144 केलं तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 144. आता हा जो 144 नंबर आहे, कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला शोधायचं आहे, परंतु ते आपल्याला तर माहितीच नाहीये. म्हणून काय करायचं, या ठिकाणी 144 नंबरचे फॅक्टर्स पाडायचे. बघा फॅक्टर्स कसे पाडायचे, तर ह्या नंबरला आपण 2 ने डिव्हाइड करणार. बघा या प्रकारे 2 7 जा 14, 2 2 जा 4, पुन्हा 2 ने डिव्हाइड करा. 2 3 जा 6, 1 राहिला, 2 6 जा 12, पुन्हा 36 ला 2 ने डिव्हाइड करणार. 2 1 जा 2, 1 राहिला, 2 8 जा 16, 18 ला 2 ने डिव्हाइड केलं, 2 9 जा 18, 9 ला 3 ने डिव्हाइड केलं, 3 3 जा 9, 3 ला 3 ने डिव्हाइड केलं, 3 1 जा 3. आता हे फॅक्टर्स जे मिळाले ते राईट डाऊन करून घेऊ. 144 = 2 मल्टिप्लाय बाय 2 × 2 × 2 मल्टिप्लाय बाय 3 × 3. बघा आता कोणते दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून 144 मिळणार, तर आपण ग्रुप करून घेणार. बघा 3 3 जा, बघा 2 2 जा 4, 4 मल्टिप्लाय बाय जर 3 केलं तर काय मिळाले 12. 2 2 जा 4, 4 मल्टिप्लाय बाय 3 केले तर मिळाले 12. म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय जर 12 केलं तर नंबर मिळतो आहे 144. आणि 12 प्लस जर 12 केले तर या ठिकाणी सेंटरचा नंबर मिळतो आहे 24. म्हणजे या ठिकाणी 144 जो नंबर आहे तो 12 मल्टिप्लाय बाय 12 करून 144 मिळतो आहे. आणि 12 प्लस जर 12 केले तर 24 नंबर मिळतो आहे. म्हणून या प्रकारे आपण हे पेअर राईट डाऊन करणार. y² + 12y + 12y + 144. बघा आता या दोन या प्रकारे पेअर बनवून घेतले. या ठिकाणी कॉमन नंबर काढला तो म्हणजे y. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला y + 12. 12y मधून हा y आपण कॉमन काढला होता, प्लस या ठिकाणी y आहे परंतु या ठिकाणी नाहीये, म्हणून 12 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला y + 12. आता या ठिकाणी y + 12 ही सारखी टर्म आहे, म्हणून ती फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लिहून घेतली. सेकंड ब्रॅकेट, या ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म आहे y, या ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म आहे 12. म्हणजे y + 12 फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट y + 12 हे त्याचे फॅक्टर्स मिळाले. पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत, 5y² + 5y - 10. बघा आता हे व्यवस्थित लक्ष द्यायचं. या ठिकाणी y² चा कोइफिशियंट काय आहे, 5 आहे. 5 मल्टिप्लाय बाय -10 जर केले तर या ठिकाणी नंबर मिळाला -50. आता हा जो -50 आहे, कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला -50 मिळणार आहे, तर बघा 10 आणि 5 जो नंबर आहे
10 मल्टिप्लाय बाय जर 5 केले तर 50 मिळतो, परंतु -50 नंबर हवा होता म्हणून या ठिकाणी आपण 5 ला निगेटिव्ह साईन लावून घेतली. म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय -5 जर केलं तर -50 आन्सर मिळालं. आणि 10 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 केले तर या ठिकाणी 10 - 5 = 5. म्हणजे सेंटरची टर्म सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह 5 मिळाली या दोन्ही नंबरला ऍड करून, आणि दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून -50 नंबर सुद्धा मिळाला. म्हणून याच नंबरची पेअर आपण राईट डाऊन करणार आहोत. बघा या प्रकारे 5y² प्लस 10y मायनस 5y मायनस 10. आता या ठिकाणी 5y² आणि या ठिकाणी 10y होतं. या प्रकारे दोन दोनच्या पेअर करून घेतल्या. या ठिकाणी आता आपण कॉमन काढणार आहोत. या ठिकाणी 5y आपण कॉमन काढू शकतो म्हणून 5y आपण कॉमन काढून घेतला. ब्रॅकेटमध्ये फक्त y शिल्लक राहिला. प्लस या ठिकाणी 10y होते, फक्त या ठिकाणी 2 शिल्लक राहिला. कारण बघा या ठिकाणी 5y जर बाहेर निघाले तर या ठिकाणी फक्त 5y मल्टिप्लाय बाय 2 जर केले तर 10y मिळतात. 5y मल्टिप्लाय बाय y केले तर 5y² मिळतो. मायनस आता या ठिकाणी फक्त 5 नंबर कॉमन निघाला. सेकंड ब्रॅकेटमध्ये राहणार y. या ठिकाणी -10 होते, या ठिकाणी -5 बाहेर काढले होते म्हणून या ठिकाणी +2 शिल्लक राहणार. बघा -5 मल्टिप्लाय बाय y केलं तर -5y, -5 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर -10. आता बघा या ठिकाणी y+2 सेम आहे म्हणून फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण राईट डाऊन केलं y+2. सेकंड ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी 5y मायनस या ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म होती 5. आता याच टर्मला आपण या प्रकारे सुद्धा राईट डाऊन करू शकतो. बघा या ठिकाणी 5 जो नंबर आहे तो कॉमन नंबर आहे म्हणून याला जर आपण बाहेर काढलं तर काय शिल्लक राहणार. देअरफॉर 5 आपण कॉमन काढणार. 5 जर कॉमन निघाला तर या ठिकाणी शिल्लक राहणार. बघा या प्रकारे मी सांगते 5y - 5 होते. 5 जर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार y - 1. म्हणून या प्रकारे आपण राईट डाऊन केलं. 5 हा नंबर जो होता तो बाहेर राईट डाऊन केला. ब्रॅकेटमध्ये y+2 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट y - 1. या प्रकारे हे आपल्याला आन्सर मिळालं. अशा प्रकारे हे जे फोर्थ एक्झाम्पल आहे त्याचे हे आपल्याला फॅक्टर्स मिळाले. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत p² - 2p - 35. आता या ठिकाणी p² जो आहे याचा कोइफिशियंट आहे 1. 1 मल्टिप्लाय बाय -35 जर केले तर या ठिकाणी -35 नंबर मिळाला. आता हा जो -35 नंबर आहे कोणत्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 7 आणि 5 मल्टिप्लाय जर केले तर आपल्याला 35 नंबर मिळतो. परंतु आपल्याला या ठिकाणी -35 नंबर हवा होता. -35 नंबर होता म्हणून यापैकी कोणत्या तरी एका नंबरला आपण निगेटिव्ह साईन लावून त्याचा आन्सर -35 काढू शकतो. परंतु आता या ठिकाणी आपल्याला -2p हे मधलं आन्सर सुद्धा मिळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जर आपण 7 ला निगेटिव्ह साईन लावली तर या ठिकाणी आपल्याला मिळणार -7 मल्टिप्लाय बाय 5 = -35 आणि या ठिकाणी -7 + 5 जर केले तर -2 नंबर मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरला निगेटिव्ह साईन लावून घेतली. ही पेअर या प्रकारे राईट डाऊन करणार. देअरफॉर p² - 7p + 5p - 35. आता या ठिकाणी 2 2ची या प्रकारे ग्रुप करून घेतले. या ठिकाणी p हा नंबर कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं तर p - 7. या ठिकाणी आपण फक्त 5 कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं p - 7. बघा 5 मल्टिप्लाय बाय p केले तर 5p, 5 मल्टिप्लाय बाय -7 केले तर -35. म्हणजे आपण व्यवस्थित राईट डाऊन केलं आहे. आता बघा p - 7 p - 7 ही सारखी टर्म आहे म्हणून ती ओनली 1 टाइम राईट डाऊन केली. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार तर फर्स्ट ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर होता p म्हणून तो राईट डाऊन केला. सेकंड ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर होता 5 म्हणून तो राईट डाऊन केला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला p² - 2p - 35 चे फॅक्टर्स मिळाले. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये p - 7, सेकंड ब्रॅकेटमध्ये p + 5. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.